एकत्रित धाव, धावसंख्या 9. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कदाचित करतोय की काय फलंदाजापासून, जेणेकरून बॅट रीच होणार नाही. मग एक त्या प्रयत्नामध्ये एखाद दुसरा व्हाईट बॉल गेला तरी काही हरकत नाही, असे नेहमीच गोलंदाज विचार करत असतात. पहा तोच प्रयत्न आहे. आउटसाइड ऑफ स्टंप मारा पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर वाईड लेंथ ठेवले ती आदित्यनं, इथे धाव मिळेल ती एक सिंगल रन. टोटल जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या. आणि आता मात्र विशाल येत आहेत स्ट्राईक एंडला. टी.जी. ब्राव विस्फोटक फलंदाज ओळखले जातात या टीमचे. इथे पहा पूल करायचं होतं, एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय. पहिली धाव वेगानं घेतले, नाही संधी मिळणार इथून मात्र, आणि काही करून जमणार सुद्धा नाहीये. बिंदास बाज झालेत. या जोडीवर बरंच काही निर्भर आहे. पहिल्या मॅच मध्ये तेजस यांच्या बॅटमधून धावा आल्यात. विशाल यांना सुद्धा या मॅच मध्ये मात्र थोडा जबाबदारीपूर्वक खेळ करणं गरजेचं आहे, तरच या धावा मात्र होऊ शकतात. बॅटिंग करण्याचा निर्णय दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा दडपण टाकण्याचा प्रयत्न असतो नेहमी उसारगरचा. आदित्यचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं, तदनंतर बॅटचा फेस केला, चॉप केलं होतं. इथे थोडंसं ओव्हरथ्रो होत असताना 2 धावा मात्र कंप्लीट होतील. एक धाव फार महत्वाची आहे, आणि त्या धावा मात्र जोडत असताना एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आतापर्यंत, जो फुल टॉस बॉलवर आला होता. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी खोलवर टप्प्याची झाली आणि बिलकुल वाव दिला जात नाहीये. गॅप सुद्धा शोधून दिले जात नाहीये. षटकार तर बाजूलाच राहिले, परंतु खूप चांगली बॉलिंग तिखट मारा पाहायला मिळते आतापर्यंत दहिसर संघाकडून. 13 स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळला हा फटका आणि लॉंग ऑनच्या वरतून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता पहिला षटकार उसारगर साठी. फलंदाज तेजसच्या बॅटमधून सरळ बॅटनं सरळ रेषेमध्ये हा फटका पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड एक चांगला स्ट्रोक तेजसनं कन्वर्ट केलाय. गरज होती धावांची, आणि त्या धावा मात्र जोडत असताना स्कोर जाऊन पोहोचेल तो 19 या आकड्यावर. 19. आदित्य पुन्हा एकदा लॉंग रन अप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पूल करायचं होता, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. इथे शॉर्ट फाईन लेगला पहा डेंजर एंडला धावत होते विशाल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बाल बचावलेत. एक धाव येते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता 20 धावा आतापर्यंत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू, हलकीशी अपील त्या ठिकाणी. 2 षटक संपल्याचा या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 1/20 अशी धावसंख्या टीम उसारगरची. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर अजय येतोय. मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं अजयनं. 3 विकेट सुद्धा घेतल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. एक चांगलं षटक ठरलं होतं मागच्या मॅच मध्ये. अजय पाहूया पुन्हा एकदा तशीच कामगिरी करतोय. 20 धावा झाल्या, तिथून आणखीन 20-25 धावा शोधण्याच्या प्रतीक्षेमध्ये असतील फलंदाज. फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस बॉल वर मात्र कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलं या बॉलला. सरळ उत्तुंग असा षटकार.
6 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 26 वर 26. अखू टप्प्याचा बॉल वेगवान स्ट्रोक आहे, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर. तेजसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दुसरा लगातार षटकार. मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता अजय या गोलंदाजाने आणि त्याच गोलंदाजावर आता मात्र 2 लगातार षटकार मात्र मारलेत. कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये, सातत्य तुम्हाला टिकवावं लागतं. मागच्या मॅच मधला परफॉर्मन्स तुम्हाला करंट मॅच मध्ये बिलकुल कामास येणार नाहीये आणि त्यासाठीच क्रिकेटमध्ये ज्यांनी ज्यांनी आजतागायत सातत्य टिकवलंय ना, कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स केलाय ना, त्यांची नावं तुम्ही पाहिली तर नक्कीच वरच्या लेवलला आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतात आणि त्यासाठी सराव सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. लगातार 2 षटकार आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला वळवलंय. इथे थोडस मिसमिळ आदित्यकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. हे प्रेशर आलंय की काय, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, कारण इथून जेवढी स्ट्राईक रोखता येईल आता सध्याच्या घडीला, कारण तेजसच्या बॅट मधून धावा निघाल्या सर्वाधिक. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 वर. एकट्याच्या 31 धावा आहेत त्याच्यामध्ये. इथे टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये. आता मात्र संधी आहे अजयला, नाही सोडणार तो. एक चांगल्या इनिंगचा समाप्त या ठिकाणी होत असताना आणि महत्वपूर्ण विकेट मात्र नोंदवले ती अजय या गोलंदाजांना. गरज होती या ठिकाणी ही जोडी फोडण्याची आणि खास करून तेजसला बाद केलंय. काय बॅटिंग केली याही मॅच मध्ये. दोनही सामन्यांमध्ये कमालीची बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाले. या मॅच मध्ये तब्बल 31 धावांची झंझावाती इनिंग मात्र साकारली आणि दुसरी सफलता मिळते ती दहिसर संघाला. धावसंख्या 34 असताना 34. केतन येतोय 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा दिल्या त्या अजय या गोलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये 8 दिल्या होत्या सुमित, आदित्यनं 12 दिल्या आणि या ओव्हरमध्ये 14 आल्यात. राऊंड विकेटनं नवीन येणारा फलंदाज केतनसाठी नेक्स्ट बॉल टाकेल तो अजय. चांगली लाईन होती, यावेळेस थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजापासून. 35 आतापर्यंत चांगली धावसंख्या आता मात्र झाली ती उसारगड संघाची. इथे मात्र बीट केलंय. खरं तर ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु टप्पा पकडलाय. लेंथ बॉल होता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर अगदी सहजतेनं विकेट कीपर कडे जात असताना बिलकुल कनेक्शन झाला नाहीये. कमबॅक केलंय. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते अजयच्या, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळेल. हुक केले बॉलला, यावेळेस मात्र पाठवले पाठीमागे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खराब चेंडू होता, शॉट होता बराचसा आणि त्याच्यावर मात्र प्रहार. 4 धावा मिळतील त्या टीम उसारगरला. चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ते 39 या आकड्यावर. म्हणजेच काय तर या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 19 धावा. मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं अजयनं, परंतु या मॅच मध्ये 19 धावा खर्च कराव्या लागल्या. शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून 50 पेक्षा जास्त धावा झाल्या. एक चांगलं टार्गेट मात्र म्हणता येईल दहिसर संघाच्या अगेन्स्ट आणि त्याच विचारामध्ये असेल डीजे. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो महेंद्र. पहिलाच बॉल यावेळेस मात्र डीजे ब्रावोने उडवलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. आदित्य होता पुन्हा एकदा आणि त्याच्या हातामधून चेंडू सुटल्यानंतर बॉल जाईल सीमा पार. षटकार. संधी चांगली होती, इथे मात्र बऱ्याच मिस्टेक्स झाल्यात दहिसर संघ. परंतु आज आदित्यचं क्षेत्ररक्षण मात्र म्हणावं तसं झालं नाहीये. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑफ लाईक झेल सोडला होता त्यांना.
याही मॅच मध्ये झेल सुटला, क्षेत्ररक्षण चुकीचं झालं, परंतु गोलंदाजी चांगली केली त्यांना. परंतु क्षेत्ररक्षण खरं तर हा एक गाभा आहे क्रिकेट मधील. हार्ड हिटिंग करतोय यावेळेस मात्र समोर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन कडे सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46-46 धावा. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पहा गेअर कसा शिफ्ट केलाय. हळूहळू कधी धावा वेगानं काढण्यास सुरुवात केली हे कळलं सुद्धा नसेल दहीसरला. अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉर्ट फाईन गेला, टिपलाय. झेल फलंदाज होईल बाद केतन. यावेळेस मात्र पावेलनकडे परतेल. सफलता महेंद्रला. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या इनिंग मधले आणि धावसंख्या मात्र एखादा मोठा फटका 50च्या पुढे नेऊ शकेल. आमचे मान्यवर धर्मा पाटील साहेब उत्तर शिव यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नाबाळी आयोजित स्पर्धा आपण पाहताय. 2 दिवसीय शृंखला. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. कावदेवी मैदान निघू. चांगला खेळ सकाळपासून आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळालाय, परंतु ही मॅच कडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार या आशेनं मात्र बरेचसे प्रेक्षक आहेत क्रीडांगणाभोवती. एवढेच प्रेक्षक मात्र लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सामना पाहत असतील. शुभम येतोय लेफ्ट हँडेड. पहा यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. समोर आदित्य आहे, थोडस सावधानतेनं बॉलची फील्ड करतोय. सिंगल येईल. एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. 47 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते खेळण्यासाठी मात्र विशाल मात्रे. उस्सारघरची ओळख टीजे ब्राव सलामीला आलाय. आतापर्यंत फक्त 4च चेंडू त्याला मिळालेत खेळण्यासाठी. जास्तीत जास्त वेळ त्यानं नॉन स्ट्राईक एंडला व्यतीत केलाय, परंतु एक षटकार आलाय, तोही झेल सुटल्यानंतरचा. गोलंदाज महेंद्र सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून आणि या षटकाराच्या 6 मात्र उत्सारगर संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 53. चांगली धावसंख्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मात्र उभी केले ती उत्सारगर टीमनं. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एखादा मोठा फटका मात्र एक भक्कम धावसंख्या नोंदवू शकेल आणि ती ताकद आहे विशाल मात्रेमध्ये. चांगला चेंडू होता. खुलवट टप्प्याचा हा बॉल खोदून काढला होता त्याला. इथे मात्र मिड ऑफ कडे थोडीशी मिसफील्ड. त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. इथे स्टंप्स हिट्स केले. तिसऱ्यासाठी सरसावलेत. पाहूया तिसरी होईल का कंप्लीट. पंचांचा निर्णय येताना दिसत नाहीये, त्यामुळे 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. डोळ्यात देखत ज्या ठिकाणी एकच धाव मिळाली असती. थोडासा गलथानपणा तर झालाय क्षेत्ररक्षकांकडून आणि या 3 धावांच्या बरोबरीनं टोटल झाले उत्सारगर संघाची अब तक 56-57 धावांचं लक्ष्य आता मात्र सेट करण्यात आले. 4 ओव्हर्स मध्ये मात्र भक्कम धावसंख्या उभारले ती उत्सारगरनं. घाम गाळावा लागेल दहीसरला या मॅच मध्ये, परंतु चांगली मॅच मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात तिळमात्र शंका नाहीये. आणि पाहूया आता मात्र दहीसर संघ कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय आणि आपल्या चाहत्यांना खुश करेल. स्कोर कार्ड कडे नजर टाकूया. सर्वाधिक धावा त्या तेजसच्या बॅट मधून आल्या 31. विशाल शेवटपर्यंत थांबला. 17 धावांचं योगदान त्यानं महत्वपूर्ण दिलं. केतन 4, शुभम 1 आणि बिंदास 0 अशा पद्धतीनं स्कोर कार्ड. सुमितनं टाकलं पहिलं षटक. 8 धावा देताना 1 गडी बाद केला होता. आदित्यच्या षटकामध्ये 12 धावा आल्या. कोणती विकेट नाहीये. अजयचं षटक महागडं ठरलं. 19 धावा देताना त्याला 1 विकेट मिळाली आणि शेवटच्या षटकामध्ये महेंद्रच्या 17 धावा आल्या, त्यालाही 1 विकेट मिळाली. अशा पद्धतीने स्कोर कार्ड राहिला. जाऊया आता मात्र 57 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आले. उत्सारगर संघ मात्र या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करणार. या धावसंख्येचा पाठलाग करत इथे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार टीम दहीसर. धावतो म्हणून ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल
राहुलजी भोईर मानेर यांचा. Smart, macho, lively. Every look earns me appreciation. ऑफिस ट्रिप के लिए ट्रैवल पिलो चाहिए, एक दिन में आ गया. ये तुम्हारे लिए कॉफी मेकर एक दिन में डिलीवर, ताकि तुम सिर्फ मुझे मिस करो. मेरे हाथ साठ होतीये. पहिलाच बॉल अपील आणि फलंदाज देखील बाद. मी ती विकेट इथं महत्वाची. परतावा लागेल इथं अजयला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना दहिसरला. इन्होंने 1.5 करोड़ रुपए जीता है. मैंने 1.5 करोड़ रुपए जीते हैं. आय थिंक त्याच्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या आणि तो आता पहिल्याच बॉलवरती आउट. राहुल पाटील नवीन बॅटर. आक्रमक हा फलंदाज आहे साकिंग एनला. त्याच्याकडनं अपेक्षामध्ये तशी देखील विकेट स्वास्थ्यामध्ये मिळेल की काय. महत्वाची विकेट ती देखील स्वास्थ्यामध्ये मिळालेली आहे. राहुल पाटील देखील मैदानाच्या बाहेर. दहिसर संघ पूर्णपणे बाग फुटल्या मॅच मध्ये.
शरद भोईर नवीन बॅटर क्रमांक 4 वरती आलेला आहे. साकिंग एनला हॅट्रिक बॉल तेजस मात्रेचा. चांगला चेंडू आहे. सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट देखील प्रयत्न पाहायला मिळाला. शरदला माहिती आहे ऑलरेडी 2 विकेट गेलेले आहेत. थोडं संयम ठेवावाच लागेल आणि एका धावेनं सॅक रोटेट केलेली आहे. पहिली धाव बनवण्यासाठी 2 विकेट खर्चित करावे लागला असं आपण जरूर म्हणू. राहुलने जो शॉट खेळला खराब शॉट खेळूनच आउट झाला, कारण का कदाचित तो चेंडू ऑफसाईडला मारू शकला असता, कव्हरला 4 मिळाल्या असत्या. आता मिड विकेटला 6 मारण्याचा प्रयत्न तो बाद झालेला आहे आणि बघतो आपण दुसरा धक्का लागला होता तेव्हा. आदित्य साकिंग यांना फटका देखील हवेत खेळलेत. फिल्डर बराचसा दूर आहे, त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. फायनली चेंडू त्याला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. 4 धावा. यावेळेचा हा देखील फुल टॉस, त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. धावीतनं एक सिंगल डबलचा प्रयत्न इथे नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले बघतो आपण एकूण 6 या आकड्यावरती. सध्या तरी चांगली बॉलिंग केलेली तेजसने. महत्वाचे मॅच 2 सामने गेसरनं जिंकलेला आहे. तो ऑलरेडी बघतो आपण सेमीसाठी रेडी झालेला आहे. सेमीफायनल मध्ये संघ जरूर खेळेल. मध्ये इथनं कुठला संघ असेल, उसरगर की दहिसर. सौरंगजी पाटील आपण देखील व्यासपीठात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरद साकिंग यांना हा देखील कमी गतीनं फुल टॉस, त्याचा देखील जास्त काही फायदा घेता आला नाहीये. पहिल्या ओव्हरचा गेम संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण बघितली दहिसरची. धावा फक्त 7, 2 खेळाडू बाद 7 धावा. थँक्यू डीजे. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि पहिलाच बॉल आपण बघतोय. सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. येत असताना यावेळेचा हा डॉट बॉल. शुभम आलेत बॉलिंग मार्कवर. एक वेगळा आपल्याला चेंजेस बदल पाहायला मिळतो बघा मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी मॅच खूप महत्वाचे दोन्ही टीमसाठी. बाकफुटला जरूर आहे दहिसर या मॅच मध्ये. अनुषंगानं बॉलिंग सध्या होते पुण्याला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये आहेत फिल्डर. चांगली फिल्डिंग चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आहेत एकूण 9 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. शुभमला मात्र या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी दिलेली आहे. शुभम संते बॉलिंग मार्क वरती आहेत. शरद भोईर साकिंग यांना खेळण्यासाठी सज्ज. खराब आहे चेंडू आणि त्याच्यावरती विस्फोटक फटका देखील आहे. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. आणि अशा का फटक्यांची सध्या तरी गरज देखील आहे. दहिसरला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती.
शरदनं आता इथनं आक्रमणाला सुरुवात केली, त्याला माहिती आहे आक्रमण करावाच लागेल. टार्गेट या मॅच मध्ये एकूण 57 बनवायचे आहेत. त्या अनुषंगानं पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी आल्या, फक्त 7च आल्या होत्या. 18 बॉलमध्ये 50 बनवायचे आहेत. त्या अनुषंगानं आता इथनं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू भरपूर सुंदर आहे, लेंथ आणि टप्पा पुन्हा व्हेरिएशन आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. येत असताना हा डॉट, चांगला चेंडू, चांगला कंबा करत असताना पुन्हा शुभम संते. डॉट बॉल सिक्सरच्या नंतर महत्वाची होती, डॉट चेंडू येणं गरजेचं होतं, वापसी महत्वाची होती. नेक्स्ट बॉल. पुन्हा फुल टॉस आहे समोर, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. तिकडे बघतो आपण फिल्डर आहेत, फिल्डिंग यावेळी चांगली पाहिली म्हणजे धावीतनं एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती. पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, आपण म्हणून थोडीशी गती कमी होती जरूर या चेंडूमध्ये. चेंडूची वस्तू फेक करेपर्यंत 2 धावा इथनं अजून मिळतात. 2 ओव्हरचा खेळ जो आहे तो बघतो आपण सध्या तरी इथनं कम्प्लीट झालेला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ निकेत आलेत बॉलिंग मार्कवरती. 3rd ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 39 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. दहिसरला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जे आपण बघितले होते, बॅटिंग सुंदर झाली होती, चांगला फिनिश केला होता. विशालनं देखील चांगली बॅटिंग केली होती, त्याचंच कारण एक चांगली धावसंख्या. तेजेस 31 धावा. पुन्हा गती कमी केलेली आहे, त्याचा फायदा इथनं होईल. विकेट इथनं मिळते, रनआउटची फलंदाज बाद. निकेतला पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट मिळालेली आहे. नवीन बॅटर रोहित आलेत. टॉप एज लागते, जवळपास कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. रन्स इथनं काहीशा डाऊन घेतल्या जातील. तोपर्यंत मी 2 दफा सिंगल डबलला काम तर जमणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मॅच मध्ये, ते येणं गरजेचं आहे. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड 20 वरती. अजून या मॅच मध्ये बघतो आपण 37 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 10, रन्स बनवायचे 37. बराचसा मोठा संघर्ष या मॅच मध्ये दहिसरला करायचा आहे. समोर खेळायला विषप मध्ये फटका, फिल्डरचा प्रयत्न अतिशय सुंदर, काय फिल्डिंग केलेली आहे, जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. धावा बघतो आपण सेव्ह केलेत पूर्णच्या पूर्ण. या 2 धावा सेव्ह झालेल्या आहेत. फिल्डिंग आहे बिंदास कडनं, अप्रतिम फिल्डिंग. चौकार होताच की काय, अप्रतिम प्रयत्न करत असताना
मात्र त्या रन्स 2 रोखलेल्या आहेत. संघाची धावसंख्या बघतो आपण स्कोरबोर्ड 3 रन्स आहेत 22. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. दैसरचे प्रयत्न देखील करावे लागतील. चांगला चेंडू वेट डॉट बॉल महत्वाची देखील आहे. निकेतची विकेट टू विकेट बॉलिंग. डॉट चेंडू खूप महत्वाचे आहेत उसर्गासाठी आणि डॉट चेंडू इथं नकोय दैसरला. जेवढे चेंडू डॉट तेवढा प्रेशर तेवढा दबाव. मोठ्या फटक्यांची गरज. यावेळेचा फटका चांगला. यावेळेचा फटका सुंदर. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर सिक्सर. एकोणतीस धावेची अजूनही गरज. आय थिंक चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येकी चेंडूवरती आक्रमणच करायचे. 7 बॉल मध्ये 5 सिक्सर मारायचे. हा कॅल्क्युलेशन आता दैसरचा असेल. सध्या तरी ऑल इज वेल या मॅच मध्ये उसरगर. फटका सुंदर सँड अँड डिलिव्हर. हा चेंडू देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. सिक्स आलेला आहे. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालेला आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 23 ची गरज आहे. तर विकेटची बरोबरी आहे. टॉस होता उसरगरचा. 23 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. 6 चेंडू आणि 23 धावा. विशाल डीजेच्या हातामध्ये चेंडूबाई. या मॅचचा चेंडू नव्हे तर हा सामना जो दिलेला आहे स्वतः तो कॅप्टन देखील. बघूया 23 धावा तो डिपेंड करतो की शरद भोईर एक नवीन कारनामा आज करेल. दैसर गाव बरचसं इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील मनोरंजन करेल का. या 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. त्या रोखल्या जातील की बनवल्या जातील. पहिला बॉल विशाल मात्रे. पहिलाच बॉल तिथे बघतो आपण एकच धाव घेतली जाईल कारण की इथं स्ट्राईक देखील हवी होती. बॅक टू बॅक सिक्स आले होते. बघतो आपण फलंदाज रोहितच्या बॅट मधून त्यालाच आता स्ट्राईक आलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि रन्स बनवायचे 22 या मॅच मध्ये. 5 बॉल 22 धावा. अप्रतिम मॅच. रोहितनं अजून काही मोठे फटके लगावले. अजून काही मोठे फटके खेळले तर मॅच बनवू शकते आणि त्यासाठी शरदनं साकुटेट देखील घेतले पहिल्याच बॉल वरती. लगेच साकिंगला आणलेला आहे फलंदाज रोहितला. चर्चा काहीतरी सुरू आहे तेजस सोबत. थोडासा वेळ मात्र कमी घ्या. जर आपल्याकडे वेळ असेल आपल्याला वेळेत सामने कव्हर करायचे. अजून एक आपल्याला मॅच सेमीफायनलची कव्हर करायचे. गेसर संघ नक्कीच मॅचचा आनंद घेतो. त्यांना माहिती आहे ही मॅच आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. इथनं कसा खेळ होतो कुठल्या टीमचा त्या अनुषंगानं पुढच्या मॅचची गेम प्लॅनिंग करावी लागेल. तयारी करावी लागेल. 22 ची गरज आहे 5 मध्ये. कमी गतीनं त्याचा फायदा जरूर झालेला आहे. डॉट बॉल. डॉट चेंडू खूप महत्वाचा आहे त्या मॅच मध्ये उसरगरसाठी. हा चेंडू डॉट जो आला तो खूपच महत्वाचा होता. 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेची गरज. प्रत्येकी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारायचा आहे. दुसरा पर्याय देखील नाहीये. सुंदर चेंडू. हा देखील डॉट. आणि या मॅच वरती आता मजबूत पकड आहे.
मिसामिंगे तिकडे आहेत फिल्डर, फलंदाज बाद. या मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. लिगल चेंडू टाकायचे फक्त 2. चला गेसरच्या कॅप्टन आपण या लगेचच. गेसर नवनाथ अकोटापाचा विकेट इथनं मिळू शकते आणि अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज बाद. चला बॅटर पाठवून द्या लगेच. हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. अप्रतिम खेळ करत असताना हा सामना सहजरित्या भरपूर मोठ्या धावांनी फरकाने जिंकलेला आहे. उसळकर अभिनंदन. VCC उसळकर. हार्ड लक देसर संघ. चला आपण देऊया मॅच. मान ऑफ द मॅच ज्यांना अप्रतिम बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, जबरदस्त खेळ केला, तो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तेजस म्हात्रे 2 विकेट देखील घेतल्या, धावा बनवल्या. एकूण त्यानं 31. तेजस म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.